फडणवीस सरकारच्या पहिल्याच अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। मात्र राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न, ईव्हीएमच्या मुद्द्यावरती हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। अधिवेशनामध्ये राज्यातील जनतेचा आवाज घुमावा अशा संदर्भातील अजेंडा हा पुढारी न्यूजचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। जनतेच्या मुद्द्याचा पुढारी न्यूज पाठपुरावा करणार आहे आणि आमदार तसेच मंत्री अधिवेशनामध्ये प्रश्न विचारतायत की नाही, जनतेचे प्रश्न मांडले जात आहेत की नाही याचा आढावा देखील पुढारी न्यूज घेणार आहे। मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील कोणते प्रश्न या अधिवेशनात मांडले जात आहेत याचा देखील पुढारी न्यूज आढावा घेणार आहे। दरम्यान विदर्भातले मुद्दे काय आहेत, विदर्भातले प्रश्न काय आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात। विदर्भामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे। त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला हमीभाव हा देखील मुद्दा आहे। विदर्भवाद्यांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। फळ प्रक्रिया उद्योग त्याची असणारी कमतरता हा देखील विदर्भातील महत्त्वाचा मुद्दा आहे। मेळघाटातील पर्यटन विकासाचा मुद्दा हा देखील विदर्भासाठी महत्त्वाचा आहे। समृद्धी महामार्गालगत उद्योगांची मागणी देखील केली जाते। त्याचबरोबर पीएम मित्र टेक्सटाईल पार्क मध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी देखील केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, विदर्भाच्या मुद्द्यांवरती आवाज उठवता यावा, विदर्भाचे मुद्दे सोडवता यावे, त्याला प्राधान्य देता यावं म्हणून हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होत असतं। या अधिवेशनामध्ये विदर्भातले कोणकोणते मुद्दे मांडले जाऊ शकतात? प्रथमेश, अगदी खरं आहे जसं तुम्ही म्हणालात की विदर्भाचे प्रश्न विदर्भात मांडता यावे आणि त्याची समस्यांचं निराकरणही विदर्भातच करण्यात यावं। यासाठी 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र हा प्रदेशाची निर्मिती झाली होती, राज्याची निर्मिती झाली होती, त्यानंतर नागपूर कराराअंतर्गत हे एक हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावं असा करार झालेला होता आणि त्या अनुषंगाने दरवर्षी हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं। यावर्षीही हे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे। मात्र यावेळेस प्रश्नोत्तराचा तास नाही, लक्षवेधी किती असतील हे माहीत नाही, त्यामुळे बिलं पास करण्यासाठीच केवळ हे अधिवेशन घेत असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केला आहे। तरीही येथील जनतेचे जे प्रश्न आहेत ते अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत, अगदी कळीचे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये आपला विदर्भाचा विचार केला तर ग्रामीण सोबतच शहरी भागही आहे। ग्रामीण भागाचा विचार केला तर हा पूर्व विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि धानाला हा MSP मिळावा त्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक काळापासून होते आणि त्या अनुषंगाने या धानाला उचित दर मिळावा, MSP मिळावा। सरकारने आता त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत वाढही दिलेली आहे नोंदणी करण्यासाठी। मात्र तरीही योग्य भाव मिळत नसल्याची वारंवार तक्रार जी असते ती शेतकऱ्यांची असते। उद्योगधंद्यांचा विषय हा केवळ विदर्भापुरताच नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील महत्त्वाचा आहे। मात्र विदर्भासाठी तो खास आहे कारण विदर्भ हा गेल्या अनेक वर्षांपासून मागासलेला प्रदेश असाच म्हणून ओळखला जातो आहे। शेतकरी आत्महत्यांसाठी विदर्भ हा कुख्यात झालेला आहे। शेतकरी आत्महत्या अजूनही थांबत नाहीये, सरकार कुणाचंही असो। त्यामुळे उद्योगधंदा यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावा, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा आणि विकासाची जेव्हा आपण भाषा बोलतो, जेव्हा सरकार 2014 ते 19 पर्यंत फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून सरकार होतं त्यावेळी विकास झालेला आहे। मात्र हा विकास केवळ भौतिक विकास झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि तोही केवळ नागपूर सेंट्रिकच, म्हणजे नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, नागपूर उपराजधानी आहे, त्यामुळे नक्कीच नागपूरचा विकास झालेला आहे। नागपुरात अनेक प्रकल्प आलेले आहेत, अनेक विकासांची कामं झाली आहेत। मात्र केवळ नागपूरचाच विकास नसून नागपूर विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात, त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे उद्योगधंदे यावे, अशा प्रकारचा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशीच मागणी येथील विदर्भ वासियांची आहे। सोबतच मिहान असेल किंवा SEZ असेल नागपूरमध्ये, येथे उद्योगधंदे अजूनही पाहिजेत अशा प्रमाणात पोहोचलेले नाही आहेत, आलेले नाही आहेत। त्यासाठी आता काय उपाययोजना हे सरकार करू शकतं त्यावर विचार करणं सरकारला आवश्यक आहे। कारण उद्योगधंदे आले तर येथील रोजगार येईल, रोजगार आला तर शिक्षण येईल, शिक्षण आला तर पैसा येईल आणि भरभराटी येईल। मात्र त्यासाठी इथे आता उद्योगधंदे येणे महत्त्वाचे आहे। पूर्व विदर्भाचा विचार केला तर यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे,
टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या टुरिझमला आणखी कशी चालना देता येईल आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करण्यात येईल हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असे अनेक मुद्दे आहेत जे या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडे नागरिकांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यावर सरकार काय उत्तर देतं, सरकार काय म्हणतं, सरकार या बाबतीत काय पावलं उचलतं, येणाऱ्या भविष्यात काय पावलं उचलतं आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आता हा नागपूरचा आहे, विदर्भाचा मुख्यमंत्री आहे, आपला देवाभाऊ आहे अशी या विदर्भवासियांची भावना आहे. आणि त्या माध्यमातून आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणखी पुढील 5 वर्ष या विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या भरभराटीसाठी आणि विदर्भातील नागरिकांच्या एकूणच जीवनशैलीमध्ये आणखी पुन्हा भरभराटी आणण्यासाठी काय प्रयत्न करतात, काय पावलं उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की जितेंद्र, आता मुख्यमंत्री देखील नागपूरमधील आहेत, विदर्भातील आहेत, त्यामुळे विदर्भवासियांचे प्रश्न ते पुढील काळामध्ये कशा प्रकारे सोडवतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.